नमस्कार मंडळी, तुम्हाला जर म्हणलं आपल्या या पृथ्वीवर एक अशी जागा आहे ज्या जागेवर लोकांनी 1,60,000 लोकांना जिवंत जाळले, तुमचा विश्वास बसेल का? नाही बसणार ना, कारण की एवढी मोठी लोकसंख्या एकदाच जाळणं हे शक्य नाही। बट हो, आपल्या पृथ्वीवर एक अशी जागा आहे की तिथं हे कांड झालेलं आहे। हेच नाही, जेव्हा लोक मरतात आणि त्यांची जी मडी असतात ती मडीसुद्धा या जागेवर नेऊन फेकण्यात आली होती। त्या मड्यांना नाही कुठली आग लावली, नाही कुठला अंतिम संस्कार केला, जशी मेली तशी तिथं फेकून दिली आणि त्यांना तिथं सडेपर्यंत पडू दिलं। ज्या वेळेस त्यांचे हडकं उघडे पडले आणि हडकं कुजून गेले त्यावेळेस त्यांच्याकडे जाऊन बघितलं की हां, आता ओके झालंय। तर आपल्या या पृथ्वीवर अशी घटना आहे, आपली अशी जागा आहे आणि त्या जागेबद्दल आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। इटली या देशामध्ये 2 शहर आहेत, त्यातील एका शहराचं नाव वेनिस आणि दुसऱ्या शहराचं नाव लिडो असं आहे। या दोन्ही शहराच्या आतमधून एक अशी नदी आहे, ज्या नदीमध्ये एक छोटासा टापू आहे, ज्या टापूचं नाव पोवेग्लिया असं आहे आणि हा तोच टापू आहे ज्या टापूबद्दल आज आपण बोलणार आहोत। तसं तर या जगामध्ये खूप असे टापू आहेत की ज्या टापूवर पर्यटक येतात, एन्जॉय करतात आणि आपल्या आपल्या घरी वापस जातात एन्जॉय करण्यासाठी, आणि हा टापूसुद्धा त्याच्यातलाच एक होता। बट त्या इटली देशामध्ये असं काही घडलं, त्या घटनेच्या नंतर हा टापू पूर्णपणे नरकामध्ये बदलून गेला। आता घडलं असं की आजच्या या युगामध्ये जसं करोना आला होता त्याच टाईपचा एक बिमारी त्या इटली देशामध्ये आली होती, जिचं नाव होतं प्लेग। आता ती प्लेग बिमारी अशी सेम टू सेम कोरोना व्हायरससारखी होती, एकाला झालं की दुसऱ्याला होणारच, दुसऱ्याला झालं की तिसऱ्याला होणारच। ज्या माणसाला ती बिमारी झालेली आहे तो माणूस जर दुसऱ्याच्या सानिध्यात गेला तर त्याला ती बिमारी 100% होणार म्हणजे होणार, अशी ती प्लेग बिमारी होती। आणि त्या काळामध्ये त्यावेळेस तिथं कोणतीही सुविधा नव्हती आणि कोणतेही रिसर्च नव्हते आणि कोणतेही औषधं उपलब्ध नव्हते। ही गोष्ट आहे 16व्या शताब्दीमधली, आणि ती बिमारी खूपच जास्त पसरल्यामुळं इटलीच्या सरकारने एक निर्णय घेतला की ज्यांना ज्यांना ही बिमारी झालेली आहे, जे जे बिमार आहेत त्यांना सगळ्यांना उचलायचं आणि या टापूवर नेऊन ठेवायचं। कारण की या टापूचा संबंध नाही इकडच्या शहरावाल्याला येतोय, नाही इकडच्या शहरावाल्याला येतोय, आणि जोपर्यंत ती बिमारी राहत नाही, ते जे बिमार आहेत तोपर्यंत ते बिमार सुरक्षित होत नाहीत, दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना त्या टापूवरून आपल्या या शहरामध्ये आणायचं नाही। बट अनलकी असं झालं की त्या बिमारी कधीच दुरुस्त झाली नाही। असं खूप वर्ष चाललं आणि त्या चालण्यामध्ये त्या टापूवर जे नेलेले लोक आहेत ते लोक तिथंच मरू लागले, आणि लोकांना कन्फर्म कळून चुकलं की जे पण या टापूवर गेला तो आजपर्यंत वापस आला नाही आणि वापस येणारही नाही। जसं की क्वारंटाईनमध्ये कोरोना आहे म्हणून लोकांना पकडून नेलं, त्यातली काही लोक वापस आली, काही लोक वापस आली नाही, पण एकदा क्वारंटाईनमध्ये गेलं की आपल्याला गॅरंटी येऊ लागली की आता काही खरं नाही। तशाच प्रकारे त्यावेळेससुद्धा झालं होतं। आता ही बिमारी थांबण्याच्या ऐवजी जास्तच होऊ लागली, ती जास्तच पसरू लागली। ज्या माणसाला ती बिमारी झालेली आहे तो माणूस नीट होण्याचं नावच घेत नव्हता, आणि तिथल्या सरकारने असा नियम बनवला होता की क्वारंटाईन झालेल्या माणसांना फक्त 40 दिवस ठेवायचं, आणि 40 दिवसामध्ये त्यांना जर बरं वाटलं तर त्यांना बाहेर काढायचं, नाहीतर त्यांना तिथंच ठेवायचं। बट असं झालं नाही, जे लोक त्या टापूवर गेले ते लोक तिथंच राहिले, त्यांची बिमारी दुरुस्त होण्याचं नाव अजिबात घेत नव्हती, आणि बाहेरून लोक त्या टापूवर पाठवतच गेले। एक वेळ अशी आली की त्या टापूवर लोकांना राहायला जागा पुरली नाही। मग नाविलाजाने तिथल्या सरकारनं एक निर्णय घेतला की त्यातील 1,60,000 लोकांना जिवंत जाळलं गेलं। आता ही तर झाली पहिली घटना, बट ही घटना झाल्याच्या नंतरच काही वर्षाच्या नंतर अजून एक बिमारी इटलीमध्ये आली। त्या बिमारीला असं म्हणू लागलं की काळी ताप, अशा प्रकारे नाव दिलं होतं। ती काळी तापसुद्धा याच प्रकारे होती, आणि बघता बघता तीसुद्धा अशीच पसरू लागली। पसरता मग यावेळेस तिथल्या लोकांनी, तिथल्या सरकारने या टापूवर त्या लोकांना नेऊ नाही दिलं, त्या लोकांना तिथं क्वारंटाईन नाही करून ठेवलं। जे वाचतील ते वाचतील आणि जे मरतील ते मरतील। बट जे मेलेले आहेत या बिमारीनं, ज्या दुसऱ्या सेकंड बिमारी आहे, काळी ताप असं नाव दिलं होतं त्यांनी, त्या बिमारीनं जी पण लोकं मेलेली आहेत त्यांच्या डेड बॉड्या उचलायचे आणि या टापूवर नेऊन फेकून द्यायचे। ना कुठला अंतिम संस्कार, ना कुठलं जाळणं, ना कुठलं ठेवणं, कुठं काहीच नाही, सरायचे सरळ तिथं नेऊन फेकायचे। त्या टापूवर इतका घाण वास यायला चालू झाला आणि ह्या जे मडे आहेत तिथं ते सडायला लागले, अक्षरशः मडे सडायला लागले।
तिथं म्हणजे कोणाला जर वाटलं जावं तर तो जाण्याची हिंमतसुद्धा करायचा नाही. माणूस तर माणूसच, त्या टापूवर एखादा पक्षीसुद्धा जाण्याची हिंमत करत नव्हता. इतकं भयंकर काम त्या टापूचं झालं होतं. एक जिवंत उदाहरण नरक कसा असतो तो त्यावेळेस त्या टापूवर होता. एवढं सगळं होऊनसुद्धा तेथील सरकार थांबली नाही. त्या सरकारच्या दिमागामध्ये एकच गोष्ट की एवढी मोठी जागा आपण सोडावं कशी. साहजिक आहे, त्या जागेवर कुठलाही जरी देश असला असता तरी 18 एकर जमीन, जी की एक असा पॉईंट आहे, जे पॉईंट सगळ्या लोकांच्या नजरेसमोर आहे, तो पॉईंट असा निरागस आणि विरान सोडणं शक्य नाही. तर तिथल्या सरकारने 1922 या साली अजून एक निर्णय घेतला. ठीक आहे, इथं दुसरं काय होऊ शकत नाही तर नाही, एक पागलखाना तर आपण उभा करू शकतो. आणि त्याप्रमाणे तिथल्या सरकारने त्या जागेवर एक पागलखाना उभारला. त्या पागलखान्यामध्ये मेंटल हॉस्पिटलच ना, त्या पागलखान्यामध्ये मेंटल लोक तर जाऊ लागले, बट ते मेंटल लोक दुरुस्ती होऊन वापस येत नव्हते. जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं, प्लेग बिमारी, काळी ताप यांनी जे लोक तिथं गेलेले आहेत ते लोक दुरुस्ती होऊन वापस अजिबात आले नाहीत. तसंच या पागल लोकांसोबत पण झालं. बट तिथले जे डॉक्टर लोक आहेत त्या डॉक्टरांनी असं सांगितलं की जेव्हापासून इथं दवाखाना बनलेला आहे, जेव्हापासून आमची या दवाखान्यामध्ये ड्युटी लागलेली आहे आणि जे पेशंट आमच्यापाशी येत आहेत, आम्ही त्या पेशंटच्या बिमारीमध्ये कन्फ्यूज आहोत. कोणी तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, जे पागल आहेत, मेंटली डिस्टर्ब आहेत आणि मेंटली थोडंसं मेंटल आहेत, त्यांचं काही नाही. बट काही पेशंट असे येतात की ते मेंटली स्ट्रॉंग असतात पण त्यांचा बिहेवियर थोडा अलग असतो. त्यांना असं वाटायला लागलं की या पेशंटमध्ये कोणती तरी आत्मा घुसलेली आहे. आणि एवढंच नाही, जसं जसं ते दवाखाना जुना होत गेला तसं तसं तिथल्या डॉक्टरांनासुद्धा असा अनुभव येत गेला की तिथं त्या दवाखान्याच्या समोर काही लोक फिरताना दिसायचे. आणि ते लोक साधेसुधे नाही, पूर्ण जळालेले लोक. त्यांना असे आवाज यायचे की त्या आवाजांचा म्हणजे जसं की एखादा माणूस जळताना कसा ओरडतो त्या प्रकारचे त्या डॉक्टरांना आवाज यायचे. पण त्यांनी त्या गोष्टी थोड्या इग्नोर करायला लागल्या, कारण की त्यांना असं वाटू लागलं की पागल लोक आहेत, मेंटल लोक आहेत हॉस्पिटलमध्ये, ते ओरडत असतील, ते चिरकत असतील, बट बाहेर कसे फिरत असतील, त्यांना ती सवय लागून गेली. पण थोडं हळूहळू तेथील जे डॉक्टर आहेत ते डॉक्टरसुद्धा एका मिस्टिरियस पद्धतीनं मरायला लागले आणि तिथले पेशंटसुद्धा मिस्टिरियस पद्धतीने मरायला लागले. रिपोर्टमध्ये एकदम क्लीन, बट मरण एकदम ऐतिहासिक म्हणजे एकदम रहस्यमय पद्धतीनं. आता हे खूप दिवस चाललं आणि खूप तिथली जे काम करणारे आहेत, जे मेंटल पेशंट आहेत, ते जोरात मरू लागले. आणि मग नाविलाजाने इटलीच्या सरकारला ते हॉस्पिटलसुद्धा बंद करावं लागलं. आणि नाविलाजाने त्या जागेवर जाण्यासाठी बॅन ठोकावं लागला. आता यानंतर त्या जागेवर एकही प्रोजेक्ट केला नाही आणि कोणत्याही माणसाला तिथं जाण्यासाठी पूर्णपणे बंदिस्त आहे, जायचं नाही. आणि जे पण लोक गेलीत जबरदस्ती कोणाच्या तरी आधारावर की जाऊ द्या आम्हाला व्हिजिट करायचं आहे, आम्हाला अभ्यास करायचा आहे, तर समजा 10 लोक गेले तर त्याच्यातले 2 लोक गायब झाले. आणि जे बाकीचे लोक 8 वापस आले ते लोक सरळ सांगतात की बाबा नरक पाहायचं असेल तर तिथं तुम्ही जा. आम्ही अशा घटना पाहिलेल्या आहेत, अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत ज्या की आम्ही स्वप्नामध्ये सुद्धा विचार करू शकत नाही. ते सांगण्याच्या याच्यामध्येच नाहीत. आणि जर विचारलं तर त्याचं असं म्हणणं आहे जळालेली माणसं, डॉक्टर्स, मेंटल्स, कोणी कोणत्या झाडावर लटकलेलं आहे, कोणी कोणत्या घरामध्ये पडलेलं आहे, असं अक्षरशः दिसतात आणि डोळ्यासमोर असे डायरेक्टली गायब होतात. आणि कसले आवाज, कधी सुगंध येतो तर कधी दुर्गंध येतो. अशा प्रकारच्या तिथं ॲक्टिव्हिटीज होत राहतात. तुम्ही जर एखाद्या रूममध्ये गेले तर तिथं जर एखादी चेअर ठेवलेली तर चेअर ॲटोमॅटिक मागं जाते, ॲटोमॅटिक समोर येते, किंवा थडा ते चेअर जागच्या जाग्यावर अशी नाचायला लागते. अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज तिथं होतात. आणि सक्त तिथं रद्द केलेलं आहे की इथं तुम्ही कोणी जायचं नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला नरक बघायचा असेल तर इटलीमध्ये या टापूवर जा. तर आजचा व्हिडिओ बस इथंच संपवूयात. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत नमस्कार.